लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात तुमचं घर स्वागत करते. आता इथे आपण पाहत असतो की हॉस्पिटलमधून काव्य आणि पार्थ बाहेर आलेले असतात, पार्किंगमध्ये असतात. त्यावेळेस खरं तर इथे काव्य जी असते ती पार्थला म्हणत असते, पार्थ खरं तर माझ्याशिवाय एक हृदय माझ्या आत धडधडतं, हे कसं शक्य आहे, असं फाईल उघडून म्हणत असते आणि थोडी इमोशनल झालेली असते. तेव्हा इथे पार्थ तिला समजावतो. पार्थ म्हणत असतो की हा चमत्कार आहे, निसर्गाचा चमत्कार आहे आणि हा चमत्कार बायका 9 बहिणी आपल्या पोटात घेऊन वावरतात आणि काम करतात आणि तुम्ही देखील हे नक्कीच करू शकता, असं इथे पार्थने काव्याला म्हटलेलं असतं. आता इथे रम्या आणि विजय समोरून येत असतात. आता इथे रम्या मुद्दाम विजयला घेऊन आलेली असते. आता इथे विजय रम्याला म्हणत असतो, खरंच आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसासोबत जर आपण पार्किंग लॉटमध्ये चाललो तरी देखील एखाद्या बीचवर चाललोय अशी फिलिंग होते, असं इथे विजय म्हणत असतो. आता इथे विजय खरं रम्याच्या खूप प्रेमात पडलेला असतो. आता इकडे रम्या खरं पार्थला आणि काव्याला पाहून मुद्दाम इथे विजयचा हात धरते आणि त्याला म्हणत असते, विजय तुला लहान मुलं आवडतात का? तेव्हा इथे विजय म्हणत असतो, हा प्रश्न तर मी तुला विचारायला पाहिजे होता, पण तुम्हीच मला हा प्रश्न विचारत आहे. हो, मला लहान मुलं आवडतात आणि दुसऱ्यांची नाही, स्वतःची लहान मुलं आवडतात, असं इथे विजयने म्हटल्याबरोबर रम्या इथे हसलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्य असते ती पार्थला म्हणत असते, अहो पार्थ, मला लहान मुलं खूप आवडतात, मनापासून आवडतात, पण खरंच भीती वाटते हो मला, खरंच मला खूप अडकल्यासारखं वाटते, असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, असं काय करताय काव्या, अडकल्यासारखं का वाटतंय? तुम्हाला जबरदस्ती कुणीही त्यात अडकवत नाही, आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे ते, असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, मी जर बाळाची जिम्मेदारी नाही घेऊ शकले आपल्या तर, असं इथे खरं काव्याने पार्थला विचारलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला क्लिनिकमधून खरं जी काही नंदिनी आणि जीवा आलेले असतात. आता जीवा इथे रागात असतो, त्यामुळे खरं तर तो चिडतच इथे खुर्चीवर बसलेला असतो. तेव्हा त्याचं लक्ष जातं ते म्हणजे आंब्याच्या पेटीकडे. तेव्हा तो इथे आंब्याच्या पेटीकडेच बघून म्हणत असतो, ह्या आंब्याच्या पेट्या इथे कशाला सजून ठेवल्यात? मला तर वाटतं याच्यासाठी खरं तरी गणपती जसं मकर बनवतो का तसंच मकर बनवून त्याला सजून ठेवा, असं इथे म्हटल्याबरोबर मानाने म्हणते, अगं अरे, या आंब्याच्या पेट्याचा तुला काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा इथे जीवा म्हणतो, मला कशाला प्रॉब्लेम असेल, घरभर रचून ठेवा की, असं इथे चिडतच म्हटलेला असतो. आता इथे मानाने खरं नंदिनीला साईडला बोलवते आणि म्हणत असते, ह्याला काय झालं गं? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, काहीच कळत नाही, खरं तर क्लिनिकमध्येच ते चिडलेले होते, असं म्हणून आता इथे नंदिनी जीवाला बोलायला गेलेली असते. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, जीवा तुम्हाला भूक लागली का? तेव्हा इथे मानाने देखील म्हणते, हा अच्छा, तुला भूक लागली का? अरे सांगायचं मग, तू बऱ्याच दिवसापासून म्हणत होता ना मसुराची आमटी बनव, तर आज मी बनवली, जा बरं तुम्ही फ्रेश होऊन या आणि दोघे देखील जेवायला बसा, असं इथे म्हटल्याबरोबर खरं तर जीवा असतो. जीवा म्हणत असतो, हो का, माझ्याही आवडीचं ह्या घरात बनतं का? मला तर वाटलं भावी जो बाबा होणार आहे त्याच्याच आवडीचं सगळं काही ते बनत आहे, म्हणजे पार्थ देशमुखांच्या, असं म्हणून तिथं चिडूनच निघून गेलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्य असते ती पार्थला इकडे म्हणत असते, पार्थ, अभ्यासाच्या नादात कित्येक वेळेस माझा चहा उतू गेलाय, कित्येक वेळेस मी अभ्यास डोक्यात असताना खरं तर गाडी चालवताना स्कूटी धडकवली, तेव्हाची गोष्ट वेगळी होती हो, पण आता खरं कसं हे शक्य आहे? तेव्हा वस्तूचं नुकसान होत होतं, पण मात्र आता वेगळी गोष्ट आहे, आता ते एवढूसं बाळ माझ्यावर आधारित आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा प्रकारे करू मी, असं इथे खरं रडतच काव्या म्हणत असते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, तुम्ही सगळ्या गोष्टी कराल हो, तुम्ही अभ्यास देखील कराल आणि आपलं बाळ देखील मजेत असेल, असं इथे म्हटल्याबरोबर काव्या खरं पार्थला म्हणत असते, तुम्हाला विचित्र वाटत असेल ना मी की मला बाळ होतंय, पण ते मला बाळ नकोयच, या गोष्टीमुळे तुम्हाला विचित्र वाटत असेल ना, पण तुम्हाला खरं सांगू का पार्थ, मी कित्येक वर्ष झालं IAS होण्याची तयारी करते, कित्येक वर्ष झालं माझं स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, आधीच माझ्या आयुष्यात मी किती धक्के पचवलेत, अनपेक्षित गोष्टी घडल्यात माझ्या आयुष्यात, माझं लग्न झालं तेही अनपेक्षितच, तेव्हाही मला प्रश्न होताच की मी लग्न निवडावं का माझी परीक्षा, पण तेव्हा ज्या माणसाबरोबर माझं आयुष्य काढणार होते मी, त्या माणसाने मला सपोर्ट केला, त्या माणसाने खरं तर मला सांगितलं की तुम्ही परीक्षा निवडा, तुम्ही तुमचा अभ्यास निवडा, अख्ख्या घराने मला सांगितलं होतं की लग्न निवड, मात्र तुम्ही मला सांगितलं होतं की तू अभ्यास निवड आणि तुझी परीक्षा निवड, मग आता तुम्ही मला का समजून घेत नाही? तेव्हा तर मी मला समजून घेत होतात ना, असं इथे खरं काव्या रडतच म्हणत असते, अहो पार्थ, तुम्हाला कळत कसं नाही, माझं मन रेडी का नाही, माझी बॉडी रेडी का नाही, माझं शरीर रेडी का नाही, हेच मला कळत नाही, असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, अहो काव्या, तुमचं शरीर रेडीच आहे हो, हे बघा, प्रत्येक मिनिटाला 90 हार्टबीट असलेलं जे काही हृदय असतं ते धडधडतंय तुमच्या पोटात, तुमची बॉडी रेडीच आहे हो, त्यांनी उत्तर दिलं आहे, पण मात्र तुमचं आता मन काय सांगतंय ते सांगा, असं इथे खरं पार्थने डायरेक्टच काव्याला विचारलेलं असतं. आता काव्य या प्रश्नावर इथे विचारच करत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला घरी जो जीवा चिडलेला असतो त्याला इथे माननी समजावण्याचा प्रयत्न करत असते, जीवा काय झालंय तुला, सांग ना मला, पार्थबद्दल असं का म्हणतोस तू, असं इथे म्हटल्याबरोबर जीवा खरं म्हणत असतो, सॉरी आई, मला
असं नव्हतं म्हणायचं. मला पार्थबद्दल अजिबात काहीही वाईट नाही आहे, मला छानच वाटतं त्यांना बाळ होणार आहे. पण माझं काही अस्तित्व आहे का नाही सांग बरं. म्हणजे मी बाबा होणार नाही तर माझं अस्तित्वच नाही का? मी जी एक मुलगा म्हणून, जावाई म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून, एक जीवा म्हणून माझं काही अस्तित्वच नाही का? असं इथे जीवा म्हटलेलं असतो. आता इथे नंदिनीकडे बघून खरं जीवा म्हणत असतो, कसे वागले तुझे बाबा मगाशी? जीवा बराच का? बस एवढंच, बाकी काहीच बोलायचं नव्हतं माझ्याशी. आल्या आल्या पारदादाच्या हातात ती आंब्याची पेटी वगैरे ठेवलं, त्याला अभिनंदन वगैरे केलं. आता बरोबर आहे, त्याला अभिनंदन वगैरे करणं गरजेचंच होतं, पण माझं काय? माझ्याशी काहीच नाही का? म्हणजे बघ, आल्या आल्या आधी दादाशी बोलले आणि नंतर काव्याशी देखील बोलले, बस एवढंच. आपल्याशी बोलायचं नव्हतं का त्यांना? का माझ्याशी तेव्हाच बोलणार जेव्हा माझ्या बायकोला बाळ होणार आहे? असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनीला खरं काय बोलावं कळत नसतं. जेव्हा असं काय बोलताय असं इथे नंदिनी म्हटलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही रम्या असते ती विजयला म्हणत, मला जर लग्नानंतर बाळ होण्यासाठी वेळ हवा असेल तर? असं इथे रम्याने विचारल्याबरोबर विजय म्हणत असतो, हो देणार की तुला वेळ. अगं आई, तुला व्हायचंय आणि खरं सांगू का, बाळ तुझ्या पोटात 9 महिने वाढवायचे, त्यामुळे खरं तर ते कधी होऊन द्यायचं हा संपूर्ण अधिकार तुझाच असणार आहे. असं इथे म्हटल्याबरोबर जी काही रम्या असते ती म्हणत असते, सो स्वीट असं इथे विजयला म्हटलेली असते. आता ह्या गोष्टीचा खरं तर इथे रम्या खूप मोठा फायदा करून घेणार असते. आता इथे विजयचं खरं लक्ष जातं काव्य आणि पार्थकडे. तेव्हा इथे दोघेही आता इथे काव्य आणि पार्थकडे येतात. तेव्हा इथे रम्या खरं ह्या दोघांना हाय काव्य आणि पार्थ असे अचानक भेटल्यासारखे खरं तर ही दाखवत असते, पण रम्याने हे सगळं काही मुद्दाम केलेलं असतं बरं का. आता इथे ती म्हणत असते, काव्य माहिती का तुला, आम्ही दोघं आता लहान बाळाबद्दलच बोलत होतो. तेव्हा इथे विजय खरं अभिनंदन करत असतो, ते म्हणजे काव्य आणि पार्थचं त्यांना बाळ होणार आहे म्हणून. आता इथे काव्या थोडी टेन्शनमध्ये असते आणि पार्थ देखील असतो, त्यामुळे खरं तर इथे विजय म्हणत असतो, काही झालंय का? टेन्शन आहे का? काही प्रॉब्लेम असेल तर बोला आमच्याशी. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, नाही नाही काही टेन्शन नाही. तेव्हा इथे रम्या खरं मुद्दाम म्हणत असते, अरे विजय असं काय करतो? यांच्यात भांडण असं होऊ शकत नाही, यांच्यात वादावादी होऊ शकत नाही. इतक्या अडचणीला पार करून त्यांनी दुसऱ्यांदा लग्न केलंय आणि आता तर त्यांना बाळ होणार आहे आणि एवढं सगळं केलंय, ते भांडण करण्यासाठी का? विजय, पण लग्नानंतरचं कपल लाईफ मला यांच्या दोघांसारखं हवं आहे. म्हणजे बघ आता, तू जर पार्थला काही बोललास ना तर ही फिसकारलेली मांजर लगेच अंगावर येते आणि तू जर काव्याला काही बोललास तर हा बोका लगेच स्वतःची तलवार काढतो. असे कपल कसे भांडतील सांग बरं? आणि आता तर त्या दोघांना बाळ पण होणार आहे. मग सांग बरं मला ह्या सगळ्या गोष्टी कशा होतील? असंही ते म्हटल्याबरोबर खरं जी काही रम्या असते ती काव्याला म्हणत असते, काव्या सांगू का तुला, तर मी आत्ताच विजयला विचारलं की लग्नानंतर जर मला बाळ होण्यासाठी थोडा वेळ हवा असेल तर? असंही ते म्हटल्याबरोबर लगेच ते विजय म्हणत असतो, अगं रम्या तुला मी आत्ताच म्हटलो, खरं तर आई होणं हे संपूर्ण तुझ्या हातात आहे. 9 महिने पोटात तुझ्या बाळ वाढणार आहे, तेव्हा बाळ कधी होऊन द्यायचं हा संपूर्ण हक्क तुझाच असेल. आई होणं हे चॉईस असायला हवं, ॲक्सिडेंट नाही. असंही ते म्हटल्याबरोबर जी काही काव्य असते ती पार्थकडे बघून म्हणत असते, विजय बरोबर आहे तुझं, बरोबर बोललात तुम्ही, कारण की आई होणं चॉईस असायला हवी, ॲक्सिडेंट नाही. असंही ते खरं तर जी काही काव्य असते ती म्हटलेली असते. आता रम्याला जे सिद्ध करायचं असतं ते बरोबर तिने ते सिद्ध केलेलं असतं. ती आता स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, वारे मेरे विजय, काय परफेक्ट बोललास रे तू. खरंच या मुद्द्यावर ना आता घरी जाऊन काय होईल हे पाहायला खरंच मज्जा येणार आहे, ही स्वतःच्या मनाशी बोलत असते. आता जी काही काव्य असते ती ह्या दोघांना म्हणत असते, चला आम्ही येतो आता. असं म्हणून हे दोघे आता जात असतात. तेव्हा इथे जो काही पार्थ असतो तो काव्यासाठी ते दरवाजा उघडतो, मात्र जी काही काव्य असते ती मुद्दाम मागच्या सीटवर जाऊन बसलेली असते. आता पार्थ तिथे काही बोलत नाही आणि समोर जाऊन गाडी चालवून तिथून निघून जातो. आता हे काय सगळं काही विजय आणि रम्याने पाहितलेलं असतं, त्यामुळे ह्या दोघांना फार बरं वाटलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही जीवा चिडलेला असतो त्याला इथे माननी समजवण्याचा इथे प्रयत्न करतो, असं काही नाही आहे जीवा, तू असं का समजतो? खरं तर आमच्या मनात असं काही नाही तुझ्याबद्दल आणि नंदिनीबद्दल, आणि बाळ होत नाही याच्यावरनं खरं तर माणसाची पार करतच नाही जीवा, असंही ते माननीने समजावलं असतं. मात्र जीवाला आणखी हे पटलेलं नसतं, त्याला आणखी त्याच्या मनातला हा राग गेलेला नसतो. तेव्हा इथे नंदिनी जी असते ती नंदिनी पुढाकार घेते आणि ते जीवाला म्हणत असते, जीवा खरं तर बाबांचं थोडं चुकलंच, पण बाबा तुमच्याशी बोलले नाहीत हे त्यांनी ठरवून नाही केलं हो, त्यांच्याकडनं नकळत सर्व काही झालं. आणि तुम्ही विचार करा ना जरा, आज एकदा बाबा तुमच्याशी बोलले नाही, तेही न ठरवता, तरी तुमच्या जिवारी इतकं लागलं. मग त्या बायकांचा जरा विचार करा, फक्त मूल होत नाही म्हणून अक्षरशः माणूस म्हणून नालायक ठरवलं जातं, आणि फक्त समाज नाही, त्यांच्या घरचे त्यांचे जन्मदाते आईवडीलसुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत नाही, फक्त मूल होत नाही म्हणून. अशा बायकांना शिव्या, शाप, टोमणे सगळं सहन करावं लागतं, मारहाण देखील केली जाते. हे ऐकल्यानंतर खरं जीवाला फार धक्का बसतो. आता इथे नंदिनी समोर देखील म्हणते, नको
नको त्या मानसिक शारीरिक छळाला त्यांना सामोरे जावं लागतं. अशा बायकांना सगळा समाज वाळीत टाकतो. त्यांना कुठल्या सामाजिक खरं तर धार्मिक कुठल्याही कार्याला सामावून घेतलं जात नाही. आणि फक्त एवढंच नाही तर लहान मुलांना त्यांच्या जवळ देखील जाऊ दिलं जात नाही असं इथे खरं तर नंदिनीने म्हटल्यानंतर जीवाला खरं खूप मोठा धक्का बसतो. कारण की माणसांना ह्या गोष्टी खरं तर शक्यतो माहीत नसतात. तेव्हा इथे माननी म्हणते, खरंच आहे जीवा, तुला आठवतं का रे आपण जेव्हा चाळीत राहायचो ते मंगलमावशी असायच्या बघ. आता तेव्हा तू लहान होतास पण त्या सगळ्या चाळीतल्या मुलांना गोळा करायच्या आणि त्यांना लाडू द्यायच्या. खरं तर मंगलताईला खरं तर त्यांचं स्वतःचं बाळ नव्हतं म्हणून खरं तर चाळीतल्या काही बायका त्यांना कोणत्याही कार्याला बोलवायच्या नाही. म्हणजे बारसा असू दे किंवा कुणाचा मुलाचा वाढदिवस असू दे त्या अजिबात बोलवायच्या नाही. मात्र खरं तर मी उलट तुमच्या दोघांच्या म्हणजे पार्थ आणि तुझ्या बारशाला त्यांना बोलवलं आणि त्यांच्या हातातनं मी खरं तर तुम्हाला पाण्यात टाकलं. तेव्हा खरं तर मला ज्या काही चाळीतल्या बायका होत्या त्या म्हणायच्या, खरंच माननीताई तुम्ही हे चुकीचं करताय, बाळाला नजर वगैरे लागते असं अजिबात करू नका. मात्र मी त्या गोष्टीवर कधीही लक्ष दिलं नाही आणि त्या गोष्टी ऐकल्या देखील नाही. अरे असतात रे समाजात असे काही लोक जे अशा बायकांना अक्षरशः वाईट टाकल्यासारखं करतात असं इथे खरं तर माननी म्हटलेले असते. तेव्हा इथे नंदिनी देखील जीवाला सांगते, अशाही बायका असतात ज्यांना मूल होत नाही, अक्षरशः त्यांच्या घरचे त्यांना घरातून हाकलून देतात. असे अनेक केसेस आमच्या आनंद निवासमध्ये येतात असं इथे खरं तर नंदिनीने म्हटलेलं असतं. आता जीवाला खरं सगळं काही क्लिअर झालेलं असतं आणि मनात जे आलेलं असतं ते देखील निघून गेलेलं असतं. त्याला देखील या बायकांविषयी वाईट वाटत असतं. त्यामुळे तो म्हणत असतो, खरं आता आपलं ठरवलंय, आता या बायकांना आपण मदत करायची. आपल्याला तर बाळ होणारच आहे, मात्र ज्या बायकांना बाळ होणार आहे त्यांना खरं तर आपण मदत करायचीच. नंदिनी तुला जे हवं आहे ते मी तुला मदत करायला तयार आहे असं इथे जीवाने नंदिनीला सांगितलेलं असतं. तू म्हणशील ते करायला नंदिनी मी तयार आहे असं इथे जीवाने म्हटलेलं असतं. आता ह्या दोघी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असतात. तेव्हा इथे तो म्हणत असतो, माझ्याकडे काय बघताय तुम्ही असं, अरे भूक लागली, ती काहीतरी केली ना मसूरची आमटी वगैरे, अरे चला रे. तेव्हा इथे खरं ह्या दोघी हसलेल्या असतात. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, ते बाबाने आणलेले आंबे देखील खायचे आहेत ना. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, काय आहे जीवा असं म्हणून जीवा तिथनं निघून जातो. तेव्हा इथे माननी नंदिनीला म्हणत असते, खरं तुझा नवरा जरा वेडा आहे का गं. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, थोडा नाही जरा जास्तच वेडा आहे असं इथे म्हटलेले असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही ते वसू असते ती तिच्या मोबाईलमध्ये पाहत असते आणि तितक्यातच खरं इथे रम्या आलेली असते. रम्या आल्याबरोबर वसू म्हणत असते, ही रम्या मला सांग ना, अगं मी सोन्याची चेन बघते, कोणती छान आहे सांग की. तेव्हा इथे खरं तर रम्या म्हणते, तुझ्यासाठी घेतेस का. तेव्हा वसू म्हणते, नाही गं माझ्यासाठी नाही. तेव्हा रम्या म्हणते, अगं माझ्यासाठी पण घेऊ नका, भरपूर माझ्याकडे चेन आहेत. तेव्हा इथे रम्या म्हणते, मग घेणार कुणासाठी. तेव्हा वसू म्हणते, अगं माझ्या जावयासाठी असं इथे वसूने म्हटल्याबरोबर जी काही रम्या असते तिच्यावर चिडते आणि म्हणत असते, काय हे वेडेपणा तुझा काढा डोक्यातून, माझा जावाई काय लावलंस. तेव्हा इथे खरं तर वसू म्हणते, अगं आहेच माझा जावाई गुन्हा. हे बघ रम्या, आता तुझं लग्न वगैरे जमलं आहे आणि मला जावाई देखील येणार आहे, त्यामुळे खरंच मला फार बरं वाटत आहे आणि तो मुलगा देखील चांगला आहे गं, आणि आता तू त्याच्यासोबतच बाहेर गेलती ना, तुझं देखील मन रमलं ना त्याच्यासोबत असं इथे म्हटल्याबरोबर रम्या तिच्यावर चिडतच म्हणते, हे बघ आई, हे डोक्यातलं तुझं खूळ आधी काढून टाक, तुझा जावाई फक्त पार्थच असेल बघ. हां, तो मुलगा आता चांगला आहे म्हणजे माझ्या कामाचा आहे बघ, म्हणजे मी त्याचा प्यादा म्हणून वापर करू शकते, हवा तेव्हा हवा तसा त्याचा वापर करून घेऊ शकते असं इथे खरं रम्या म्हटलेले असते. तेव्हा वसू म्हणते, काय चाललंय तुझं, काय सांगतेस का मला. तेव्हा इथे रम्या म्हणते, हे जाऊ दे गं सगळं, हे धर मी काहीतरी आणलं आहे, हे फ्रीजमध्ये नेऊन ठेव. आता काव्या प्रेग्नेंट नाही का असं इथे म्हटल्याबरोबर वसू म्हणते, हो का, तिच्यासाठी आणलंस असं म्हणून खोलून बघते तर त्यात पपई असते. त्यामुळे ती फार घाबरलेली असते, काय पपई आणलीस तू. तेव्हा इथे रम्या म्हणते, अगं हळू बोल की, एवढे जोरात कशाला ओरडते. अगं बाई रम्या, वेडी झालीस का तू, अगं ते मालिका दाखवत नाहीत का पपई वगैरे खाऊ घालून, तू काव्याचं बाळ तर नाहीच ना पाडणार असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणते, अगं आई तू वेडीस का, तू मला ओळखत नाहीस का, ती काव्या ती पपई खाणारच नाही पण त्याचा वापर नक्की करून घेऊ शकतो आपण असं इथे म्हटल्याबरोबर वसूला मात्र कळत नाही. वसू म्हणत असते, काय बोलतेस गो कोड्यात, एकदा सांग की. तेव्हा इथे रम्या म्हणत असते, अगं ते तर कळेलच ग तुला, ते मी आत्ता नाही सांगणार तुला असं म्हणून हसायला लागते. तेव्हा इथे वसूला टेन्शन आलेलं असतं, ह्या पोरीचं नेमकं काय चाललंय हे कळतच नसतं तिला, त्यामुळे खरं टेन्शनमध्ये आलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही नंदिनी असते ती ते फोनवर बोलत असते, रेखाताई तुम्ही खरं तर त्या सगळ्या बायकांना बोलावून घेऊ द्या आणि त्यांच्या घरच्यांना देखील काही बायकांना, मला कारण की सगळ्या बायकांशी सविस्तर जरा बोलायचं आहे असं इथे नंदिनी फोनवर बोलत असते. तितक्यातच खरं मागणं जीव आलेला असतो. तो म्हणतो, कशाचा मोर्चा निघलाय. तेव्हा इथे नंदिनी
म्हणते अहो कशाचा मोर्चा वगैरे काय बोलताय तुम्ही. तेव्हा इथे जीवा म्हणतो आताच तर म्हणली सगळ्या बायकांना बोलायचं वगैरे काय आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणते अहो मला खरं त्या बायकांशी सगळ्यांशी जरा बोलायचं आहे. तेव्हा जीवा म्हणतो नेमकं बोलायचं आहे काय. तेव्हा नंदिनी म्हणते अहो ते तुम्हाला कळेलच की घाई कशाला हवी. तेव्हा इथे जीवा म्हणतो हा ठीक आहे बाबा ते सगळं काही कळेल पण तू गोळी खा बस बरी इथे खाली. तेव्हा इथे नंदिनी म्हणते कशाची गोळी. तेव्हा इथे जीवा अरे असं काय करते नंदू डॉक्टरांनी दिले नाहीत का हार्मोन इनबॅलन्ससाठी मग त्याचीच गोळी आहे विसरलीस ना तुला सगळं मी हातातच द्यायला हवं आहे की नाही असं म्हणून तिला गोळी देतो आणि पाणी देखील देतो. त्यानंतर खरं तरी ते तो म्हणत असतो आता उद्या रिपोर्ट देखील येणार आहेत आणि ते रिपोर्ट देखील मीच घ्यायला जाणार आहे असं इथे जीवाने हट्टच धरलेला असतो. आता इथे नंदिनी थोडी टेन्शनमध्ये असते. तेव्हा इथे जीवा तिला म्हणत असतो समज नंदिनी देव न करो पण आपल्याला मुलंच नाही झालं तर म्हणजे जगात असेही कपल आहेत ना गं ज्याला मुलंच होत नाही तरी देखील त्यांचा संसार सुरळीत चालू आहे ना असंही ते खरं जीवाने म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते तरी मनातली सर कुठे जाते हो. खरं तर बाहेर गेल्यानंतर शाळेत जाणाऱ्या मुलाकडे पाहून वाटतंच की आपल्यालाही असं जर मूल असतं तर त्याचं दप्तर घेऊन आपण त्याला शाळेत सोडायला गेलेलो असतो आणायला देखील गेलो असतो. त्याचं कौतुक ऐकण्यासाठी पेरेंट्स मीटिंग टीचर मीटिंगला देखील गेलो असतो. त्याच्यासोबत पहिल्या पावसात भिजलो असतो आणि स्पोर्ट डेला त्याला धावताना बघून आपल्याला देखील धाप लागली असते असं वाटतंच ना जीवा. असं इथे नंदिनी खरं डोळ्यात पाणी आणून म्हणत असते. मग आपल्याला मूल होत नाही म्हटल्यानंतर खरं मग आपण सगळं टाळायला लागतो म्हणजे वाढदिवस मुंज बारशी आपण टाळत राहतो आणि लोकही आपल्याला टाळत राहतात. मूल न होण्याचं दुःख लोक आयुष्यभर पचवू लागतात. जेव्हा मी तुम्हाला सांगू का खरं मला माझं बाळ हवंय मला माझं मूल हवंय असंही ते रडतच नंदिनी म्हणत असते. तेव्हा खरत स्वतःचे डोळे पुसते आणि जीवाला एक प्रश्न विचारते समजा देव न करो आणि आपल्याला मूलच नाही झालं आणि आपल्याला मूल हवं असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्याकडे असंही ते म्हटल्यानंतर जीवा खरं टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तिला म्हणत असतो खूप उशीर झालाय नंदिनी आता झोप असं म्हणून तिथून निघून जातो. आता इथे नंदिनी स्वतःचे डोळे पुसत असते आणि तिला रडायला देखील येत असतं. ह्या सर्व गोष्टी खरं जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात आल्यामुळे दोघेही फार दुःखी असतात. ह्या प्रश्नाचं उत्तर त्यांना कधी भेटेल हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग असा होणार आहे त्यामुळे तो पाहायला अजिबातच विसरू नका. आता इथे पुढील भागातील आपण पाहत असतो जी काही काव्य असते ती पार्थला म्हणत असते अहो पार्थ खरं तर हा पपयाचा बाऊल मी इथे ठेवलाच नाही तो रम्याने ठेवला एवढा हायपर व्हायला काय झालंय असंही ते म्हटल्याबरोबर जो काही पार्थ असतो तो फार चिडलेला असतो आणि तो इथे रम्याला म्हणत असतो रम्या खरं तर माझ्या बायकोपासून आणि माझ्या होणाऱ्या बाळापासून 4 हात लांब राहायचं असं खरं तिला बोट दाखवतच म्हणत असतो. तेव्हा इथे रम्या फार घाबरलेली असते. तितक्यातच खरं तर इथे विजयची एंट्री झालेली असते. विजय आल्याबरोबर जे काही पार्थने बोट केलेलं असतं त्याचं बोटला पकडून म्हणत असतो रम्या नाही रम्या विजय मतकरी आता जर रम्याशी तुला लढायचं असेल तर या विजयशी तुला भिडावं लागेल असंही ते खरं तर विजयनी म्हटल्यानंतर पार्थला ह्या विजयचं हे रूप पाहून फार मोठा धक्का बसलेला असतो आणि ते मात्र जी काही रम्या असते ती रम्या इथे फार खुश झालेली असते. रम्याला ह्या सर्व गोष्टी फार आवडलेल्या असतात कारण की रम्या आता ह्या विजयचा वापर करून इथे काव्याने पारच्या आयुष्यात कशा प्रकारे वादळ आणते हे पाहण्यासारखंच आहे. विजय आता इथे रम्याची बाजू घेऊन ही गोष्ट करू शकतो तो काही करू शकतो हे तर आपल्याला दिसतच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.